मनाच्या कोपऱ्यात हलकेसे घर, तुझ्या आठवणींचा उबदार सागर. शब्द न बोलताही कळते सगळं, तुझं माझं नातं किती खास वेगळं. हसण्यात दडलेली ती माया, डोळ्यात उमटलेली जिव्हाळ्याची छाया. हातात हात घेऊन चालताना जग सगळं थांबतं त्या क्षणांना. रुसवे फुगवे गोड भांडणं, तरीही मनातलं प्रेम वाढत जाणं. असाच राहो हा जिव्हाळा आपला, साथ देत राहो प्रत्येक वळणाला, साथ देत राहो प्रत्येक वळणाला. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचं जे वातावरण होतं ना सकाळचं, तर थोडंसं सकाळी बाहेर बघितलं तर सगळीकडे असं पावसाचे थेंब थेंब पडले होते आणि वातावरण खूप ढगाळ झालं होतं. पण पाऊस काही पडला नाही. म्हणजे असं वाटलं होतं की थोडंसं पडावा, जरासं थंड वाटावं, कारण इतकं प्रचंड गरम होतं आहे, इतका भयंकर उन्हाळा ह्याच्या आधी खरंच कधी बघितला नाही. पण कदाचित ह्याच्यामध्ये निसर्गाची चुकी नाही आहे, जी आपल्या माणसांनीच ज्या गोष्टी करून ठेवल्या आहेत, निसर्गाची जी हानी होते सध्या, तर कदाचित त्याचेच हे परिणाम असतील. तर म्हणूनच आपण खरंच आत्ता तरी, म्हणजे ही म्हणतात ना की वॉर्निंग असू शकते, आत्ता तरी आपण ह्यातून जागं झालं पाहिजे आणि निसर्गाकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे. जी वृक्षांची तोड होते ती थांबवली पाहिजे, नवीन चांगली झाडं लावली पाहिजेत. कारण पुढच्या पिढीसाठी तुम्ही विचार करा की आत्ताच ही हालत आहे, तर ह्याच्या पुढे अजून वातावरण कसं होईल, कसे पुढचे लोक जगतील किंवा सर्वाईव्ह करतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार खूप माझ्या डोक्यात येतो. तुम्हाला पण असे प्रश्न पडतात का? आणि खरंच आपण काय केलं पाहिजे याच्यासाठी? तर आजची माझी ही जी सगळी धावपळ आणि तयारी सुरू आहे ना, तर ती एक खास व्यक्तीसाठी आहे. खास व्यक्ती आज येणार आहे आणि म्हणून हे सगळं मी छान असं आवराआवरे करते. हे जे नवीन टेबल रनर होतं ना, हे मी मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं. पण मी ठेवलं होतं, म्हटलं काहीतरी असं छान स्पेशल ओकेजन असतं ना, तर तेव्हा थोडं नवीन आपण घातलं तर आणखीन आपल्याला छान फ्रेश वाटतं. आणि इथला ना जो साईडचा क्लटर होता, सगळा पसारा, तो मी सगळा काढून टाकला. तुम्ही जेवढं कमीत कमी सामान आणि सुंदर सामान ठेवाल ना, तेवढी तुमची जागा खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. हे ना मी 3-4 दिवसापासून हे गाणं ऐकते आहे आणि इतकं मला आवडलं ना, तुम्ही नक्की ऐका. म्हणजे ह्याच्या गाण्याचे जे बोल आहेत ना, ते इतके सुंदर आहेत ना. एकदा जरी तू जाशी अक्कलकोटी, असं सर्च करा तुम्ही यूट्यूबला आणि ऐका. संपूर्ण गाण्याचे जे म्हणजे शब्द आहेत ना, ते अगदी मनाला भिडतात आणि चाल अगदी सिंपल आहे, पण खूप 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 सुंदर गाणं आहे. तुम्हाला पण नक्की आवडेल. तुम्ही नक्की ऐका. तर इथला सगळा जो काय काय पसारा आहे, सगळं व्यवस्थित करून आवरून ठेवते. म्हणजे मेन म्हणजे पहिली जी एंट्री असते, म्हणजे आपला जो हॉल असतो, तर तोच व्यवस्थित नीटनेटका असला पाहिजे, सुटसुटीत असला पाहिजे. म्हणजे कोणीही व्यक्ती जी आपल्या घरी येईल, तर तिला पण छान फ्रेश वाटेल, प्रसन्न वाटेल घरात आल्यानंतर. तर ही जी उशी आहे ना, ह्याचं आतलं जे कवर आहे, ते मी एका कारणासाठी दिलं आहे आणि ते लवकरच तुम्हाला पण कळेल कारण. तर आता सध्या हे जे वरचे कवर्स आहेत, तेच ह्याच्यामध्ये घालून ठेवते. आणि परवा जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओला तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान कमेंट्स, इतके आशीर्वाद आणि इतके पॉझिटिव्हली तुम्ही मला जे रिप्लाय दिलेत ना, खरंच मला खूप छान मोटिवेशन मिळालं आणि खूप भारी वाटलं. प्रत्येकाच्याच कमेंटला रिप्लाय द्यायला मला शक्य झालं नाही, पण तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार आणि नेहमीच तुमचं प्रेम, आशीर्वाद असंच नेहमी पाठीशी असू द्या, इतकंच माझं तुम्हाला सांगणं आहे. तर आजची पूजा बघा किती छान झाली होती आणि खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. आणि ती व्यक्ती येणार आहे ना, तिचं आणखीन म्हणजे डोक्यामध्ये खूप सारं एक्साइटमेंट होतं. तर ती व्यक्ती म्हणजे कोण आहे बघा. आता इकडे ये. तर आज आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे की ममता ताई. खूप लोकांना म्हणजे भरपूर लोक बोलतही असतील तिच्यासोबत आणि कम्युनिकेशन होत असेल, पण बऱ्याच लोकांना माहितीही नसेल की म्हणजे कोण आहे नक्की ममता ताई, कोणाबद्दल बोलत असते. तर ही आहे ममता ताई. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मस्त.
खूप महिन्यांनी, खूप वर्षांनी मी तिला कधीपासून सांगते, की तू ये. ती बऱ्याच वेळा मुंबईला येऊन गेली, पण तिचं येणं काही झालं नाही. आणि आज स्वामींनी आणलं मला घरी. हां. स्वामीच खेचून घेऊन आले की आज चल म्हणून. तर म्हणून मी तिला म्हटलं, नाही यावेळेला येशील तर तुला यावंच लागेल, आणि म्हणून ती आली आहे. तर थोड्याशा आपण तिच्यासोबत गप्पा मारूया. तर आज मला खूप आनंद झालेला आहे, कारण ममताताई आज आली आहे. खूप दिवस बऱ्याच वेळा मी तिला सांगत होती, की तू इथे जेव्हा पण येशील ना, तर नक्की इथे एकदा येऊन जा, पण तिला वेळच मिळायचा नाही. आणि कसं वाटलं तुला आज इथे मला येऊन? तर खूप खूप इतकं छान वाटलं ना, आणि खरं असं वाटतं की मी आज स्वामींच्या घरी आली आहे. साक्षात स्वामींचं इतकं छान दर्शन झालं ना, खूप सुंदर, की म्हणजे असं वाटत होतं की मठामध्ये कुठे आल्यासारखं वाटलं मला. नाही. आणि एवढं नाही. खरंच, आणि ताई तर माझ्यासाठी स्वामी आईच आहेत. नाही आणि गं. ताईंनी मला इतकं सपोर्ट केलं ना, म्हणजे मला म्हणतात ना की शब्दच नाही की मी काय म्हणू आणि काय नाही. इतकं छान, म्हणजे घरामध्ये सुद्धा इतकं प्रसन्नता, आणि असं वाटलं की आज कुठेतरी मठातच आले, आणि आज खरंच स्वामींनीच आणलंय मला इथे. बरं. की इतक्या दिवसापासून योगच येत नव्हता, मी बरेच दिवस झालेत आली आहे. हो. पण आज असं वाटतं की नाही, स्वामी म्हणाले की चल म्हणून, आणि आज स्वामींसोबत आली आहे मी घरी. आणि तू पण जे काम करतेस ते खूप मस्त काम आहे, खूप मोठं काम आहे, की प्रत्येकांच्या स्वामींपर्यंत आज तुझे वस्त्र जात आहेत. हा, प्रत्येकाचे, आपले सगळ्यांचे स्वामी तिच्यामुळे खूप छान दिसत आहेत. खूप आपल्याला पण त्यांना बघून किती प्रसन्न वाटतं, किती छान वाटतं. तर मागे काही गोष्टी झाल्या होत्या, तर तेव्हा मी सांगितलं होतं की ममताताई, तर तू मला सांग की खरंच तुला काय काय प्रॉब्लेम्स येतात. आज समोरासमोर मी म्हटलं की थोडंसं म्हणून बोलू, की तिला नक्की खरंच काय प्रॉब्लेम येतात. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ती मला लगेच वस्त्र पाठवते, पण तुम्हाला पाठवत नाही. तर तू मला सांग की नाही काय असं problem? म्हणजे कसं काय होतं माहितीये, की एवढ्या लोकांचे प्रेशर येतात एकत्र. आणि ऑलरेडी माहितीये की मी याच्या आधी पण हॉस्पिटलला जाऊन आली आहे. बरोबर. त्यामुळे बरेच लोकांनी समजून पण घेतले. बऱ्याच ताई आहेत, त्यांनी मला असंही सांगितलं की तुम्ही काळजी घ्या. पण म्हणतात ना की स्वामींच्या इच्छेपुढे काहीच होत नाही. आज प्रत्येकांना अनुभव येतात स्वामींचे, हम्म. की प्रत्येक जण म्हणतात की पावलोपावली आम्हाला स्वामींचे अनुभव येतात. तर काही अनुभव असे पण आहेत की म्हणजे म्हणतात की जेव्हा स्वामींची इच्छा असेल ना, ती वस्तू तुम्हाला तेव्हाच मिळेल. बरोबर. मी भरपूर प्रयत्न करते, किंवा मलाही असं आहे की नाही, मला माझं नाव खराब नाही करायचं, मला माझं नाव मोठं करायचं आहे. आणि आपण एक स्वामी सेवा करते. कारण की बरेच म्हणतात की तू स्वामींचा बिझनेस करते, पण बिझनेसच्या इंटेन्शननी तर कधीच नाही केलं. असं की नाही, एक स्वामी सेवा म्हणून आपण करूया. इतर तर सेवा करायला मिळत नाही, पण एक स्वामी सेवा म्हणून चला स्वामींचे वस्त्र घरोघरी पोहोचू दे. पोहोचतात. आणि खरंच एक तुमच्यामुळे आज एवढ्या लोकांच्या घरी स्वामींचे वस्त्र पोहोचले. माझ्यामुळे नाही, त्यांचे स्वामींमुळेच. आशीर्वाद. त्यांची हां. इच्छा असते म्हणून सगळ्या गोष्टी होतात. सगळ्या गोष्टी प्रत्येक मिळतात. गोष्टीला एक निमित्त असतं, की एक कोणीतरी निमित्त बनतं. तसं हां. आम्ही निमित्त आहोत या गोष्टीसाठी. मेहनत तिची आहे, सगळ्या गोष्टी तिच्या आहेत. फक्त म्हणून मागच्या वेळी जो गोंधळ झाला होता ना, तर म्हणून मला पण म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या, पण तरीही म्हणतात ना, की ती जी शक्ती असते ना, ती आपल्याला आतून एक इंट्युशन देत असते. तर तसं मला सारखं असं वाटायचं, की नाही, ही व्यक्ती अशी नाही आहे, मग का असं होतंय, का असं घडतंय. बरेच सगळ्या लोकांच्या कमेंट्स येत होत्या, निगेटिव्ह कमेंट्स येत होत्या, पण तरीही मला कुठेतरी तिच्यावरच खूप विश्वास वाटत होता. बरेच लोक पण असं सांगत होते, की तुम्ही तिचीच बाजू घेतात, तुम्ही तिच्याच बाजूने बोलतात. पण म्हणतात ना, की आपली बुद्धी कधीतरी सांगते, पण कधी मन जे आपलं सांगत असतं ना, ते कुठेतरी खरं असतं, काहीतरी म्हणून सांगत असतं. आणि ते स्वामीच आपल्याला असं म्हणजे मनामध्ये देतात की कोणता व्यक्ती काय आहे. कारण की म्हणजे ना, आपल्या मनातलं स्वामीच ओळखतात. मी घरी एकटीच असते, मी स्वतः पूर्ण दिवस स्वामींचे फेटे वगैरे बनवत असते. तर असं कोणाची पण असं नेगेटिव्ह कमेंट येतात ना, तेव्हा मला असं वाटतं की स्वामी हे म्हणजे स्वामींनाच दाखवते मोबाईल, आता हे तुम्हीच वाचा आणि यांना उत्तर तुम्हीच द्या, मला असं होतं. पण म्हणतात ना की ज्यावेळी मी करत असते ना, त्यावेळी स्वामींची इच्छा असेल ना की नाही हे बरोबर आहे, तर ते बनवून पण घेतात. आणि जेव्हा त्यांना असं वाटतं ना की नाही मी खूप जास्तच करते, तर ते सरळ लाईटच बंद करून टाकतात. मग म्हणजे तू उभी राहा, आता बस कर. म्हणजे बरोबर. त्यांनाही माहिती आहे की म्हणजे किती तळमळीने मी बनवते, की समोरच्या व्यक्तीला सारखी ऑर्डर दिली तर चला आम्हाला पटकन 2 दिवसात मिळायलाच पाहिजे, पण ते तसं होतच होत नाही. नाही. त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी सुद्धा मला खूप लक्ष ठेवावे लागतात. बरोबर. आज बिझनेसच्या इंटेन्शननी केलं असतं तर 4 माणसं ठेवून करू शकले असते, खूप पैसा कमवला असता. असं वाटतं की नाही, आता बरेच लोक आहेत की ह्या गोष्टी फार महाग पण विकतात, बरोबर. बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल. पण मी कधी ह्या इंटेन्शननी नाही केलं की नाही, मला असं की नाही लोकांपर्यंत पोहोचू दे, की त्यांना कमी दरामध्ये लोकांना घेता येईल. बरोबर. पण काही लोकांनी खरंच खूप सपोर्ट पण केला, आणि बऱ्याच लोकांनी खूप छान कमेंट पण केलेली. आणि आजही सांगतात की ताई तू काळजी करू नको,
तुला बरं नसेल ना तर तू आम्हाला आरामात दे, कारण की ताईंच्या व्हिडिओमध्ये आम्ही पाहिलंय की तुला असं प्रॉब्लेम होता, तर तुम्हाला जसं वेळ मिळेल ना तसं द्या, पण तुमच्याकडूनच पाहिजे नाही. म्हणजे ही म्हणजे हेच मला स्वामींनी खरं फळ दिलेलं आहे बरोबर. की इतकी चांगली लोक मला मिळाली की आज समजून घेत आहेत. एवढं सगळं मध्ये प्रॉब्लेम झाल्याच्या नंतरही एवढ्या लोकांनी ऑर्डर दिली आणि प्रत्येकाने हेच सांगितलं तुम्ही आरामात द्या, भले महिना लागला तरी चालेल पण तुम्हीच द्या. की इतकं त्यांना माझी तेच विश्वास होतं आहे ना की आपण जेव्हा कुठली गोष्ट प्रामाणिकपणे करतो, इमानदारीने करतो, तर समोरून जेव्हा ती म्हणतात ना की आपल्याला अपेक्षा नसते, पण नसते. समोरून जेव्हा एक कौतुकाची थाप पाठीवर पडते ना, ती पण खूप मोटिवेशन देते. तिच्याने सुद्धा खूप आपण मोटिवेट होतो. तर मागच्या वेळी जे झालं होतं, तर त्याच्यामध्ये समजा ती बसली असती तर पुढे हे सगळं करताच आलं नसतं, स्वामींचे वस्त्र बनले नसते. नाही. आणि एक अनुभव सांगते की असंच कोणीतरी म्हणजे त्यांना थोडं उशीर झालेलं वस्त्र मिळायला, कारण की कुरिअरचे म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स, परत पावसाळा, तर त्यांना कुरिअर पोचायसाठी उशीर झाला. तर त्यांनी म्हणजे ना खूप अपशब्द वापरले इतके ना की मला एवढं रडायला आलं ना ते म्हणजे वाचून की म्हणजे काही लोक असं पण म्हणतात फ्रॉड आहे, हे आहे, ते आहे. तरी पण आता मी दुर्लक्ष करते की मला असं वाटतं की नाही, जेव्हा त्यांना मिळतं ना तेव्हा त्यांना स्वतःला वाईट वाटतं की मी ह्या व्यक्तीला असं म्हणाले की मी असं का म्हणाले की इतके छान वस्त्र आम्हाला मिळाले. आणि बरेच असं झालंय की पैसे पण पाठवून दिले आणि वस्त्रही पाठवले की बाबा दोन्ही तुम्हीच ठेवा. पण त्यांना स्वतःला, कारण की मला असं वाटतं की नाही, स्वामी मला चांगली बुद्धी देतात आहे की नको, की कोणाचं नको. तर असंच रागामध्ये तो मेसेज वाचला, स्वामींना दाखवलं हे बघा आता ह्याच्या पुढे मी वस्त्र नाही बनवणार, ज्यांना जिथून घ्यायचं तिथून घेऊ द्या, आता मी हे नाही करणार, मी तुमचं नामस्मरणाची सेवा करेन किंवा मी लहान मुलांना ड्रॉइंग वगैरे, तुम्हाला पण मी सांगितलेलं की ताई मी आता खूप कंटाळली, आता मला नाही बनवायचंय. तर ते सगळं पगडी बनवत होती तसंच ठेवलं, रागामध्ये उठली, स्वामींशी भांडण केलं आणि जाऊन झोपून गेली. 5-10 मिनिटामध्ये असा डोळा लागला आणि स्वामीत ना असं पूर्ण मरून कलरच्या वस्त्रामध्ये, आणि लोड माहिती मी तुम्हाला मरून कलरचे दिले पाठवलेले, ते लोड त्यांच्या हातामध्ये, आणि उभे राहिलेत. मला बोलतात की बघ मी कसा दिसतोय, आणि तू म्हणते की मी स्वामींचे वस्त्र नाही देणार, बघ मी घालून उभा आहे म्हणून, आणि त्यांच्या हातामध्ये ते मोठं असं लोड, व ते चल उठ म्हणून. असा हा एवढा मोठा अनुभव ना की म्हणजे तेव्हापासून असं वाटतं की नाही, मी चुकीची नाहीये. कुठेतरी कधी असं प्रॉब्लेम होतं की लोकांपर्यंत नाही पोहोचत, पण मी एकटी पण किती करू, असं मलाही त्रास तेच होतो. मला मागे तेच मी सांगत होती सगळ्यांना की ती एकटी आहे, ती पण मशीन नाही आहे, आणि प्लस तिच्या घरातल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत, मुलगा आहे, हस्बंड आहेत, फॅमिली आहे, घरातली सगळी कामं असतात, इतर बऱ्याच गोष्टी असतात. एवढं सगळं सांभाळून एवढा सगळा लोड घेणं ही साधी गोष्ट नाही आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं आपण अशा वेळेला थोडंसं सहकार्य केलं ना, तर समोरचा व्यक्तीसुद्धा म्हणजे व्यवस्थित मॅनेज करू आणि शकतो. म्हणजे आपल्याला उत्साह येतो, असं वाटतं की नाही ही व्यक्ती किती चांगली आहे, हिने मला किती समजून गेलं, मी आणखीन काहीतरी छान त्यांना पाठव. किंवा असं मध्ये होते, एक ताई होते, त्यांना तर म्हणजे ना मी प्रत्येक वेळा जेव्हा पण त्यांचे वस्त्र बनवायला बसवायचे ना, लाईटच जायची, किंवा म्हणजे ते मण्यात तुटत राहायच्या, किंवा मी जे पुट्ट्याचं जे फोल्ड करते ना त्याचं कापड कुठेतरी फाटून जायचं. म्हणजे कुठेतरी स्वामींची इच्छा असते की नाही, आता नाही, म्हणजे म्हणतात की योग्य वेळी वस्तू आपल्याला मिळते, की आपण बरेच लोक असं म्हणतात, पण काही वेळा काही लोक नाही समजत, की असं वाटतं की नाही की ही मुद्दामून करते किंवा मुद्दाम उशिरा देते. सगळं सगळीकडे तेच आहे. आम्हाला दोघींना पण तसेच अनुभव येतात. तिला त्या वस्त्रांच्या बाबतीत, मला जसं मी तुम्हाला आधी आता 2 दिवसाआधी जो व्हिडिओ गेला तसं सांगितलं. तर हे शेवटी जसं म्हणतात ना की कलियुग आहे, कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की ॲज अ फॅमिली, आपण ॲज अ फॅमिली असतो ना, तर जेव्हा चुकीच्या काही गोष्टी दिसतात ना, तर तेव्हा बाकीच्या लोकांनी पण त्याला ओव्हरकम केलं पाहिजे. कारण जेव्हा एक चुकीची कमेंट येते ना, त्याला 50 लाईक्स येतात, म्हणजे त्यांना लोक सपोर्ट करतात. हां. मग चांगले जे विचार करतात ते का नाही सपोर्ट करत त्यावेळेला, हा मला पडलेला प्रश्न आहे. नाही. आणि असं पण आहे की म्हणजे एखाद्या वेळी असं होतं की आपण म्हणजे म्हणतो ना की चांगल्या कमेंटला आहेत ना भरपूर लोक म्हणजे लाईक करतात, पण एकाने वाईट बोललं ना की बाकीचे इतर पण असे असतात ज्यांच्यावर काहीच झालेलं नसतं, ते मुद्दामून काहीतरी वाईट करतात, कमेंट करतात. मी करतात. बरेच लोकांचं बघितलंय की मी तर वस्त्र पोचवलेत, तुम्हाला वेळेवरती मिळालेत, तरी मग तुम्हाला थोडं उशीर झाला, मग याच्याऐवजी तुम्ही चांगलं म्हणा की हो बाबा मिळालेत पण उशिरा मिळाले, पण त्याच्यावरती सुद्धा आणि भरपूर वाईट प्रत्येकाला एक्सप्लेनेशन नाही देता येत, कधी कधी प्रत्येकाला नाही सगळ्या गोष्टी समजवता येत. जे आतले जे प्रॉब्लेम्स असतात ते आपण सगळ्यांना सगळं नाही सांगू शकत. त्याच्यामुळे वेळा ना असं होतं ना, एवढे कॉल्स आणि व्हॉट्सअपला एवढे मेसेज असतात ना
हजारोच्या संख्येमध्ये मेसेज वगैरे आहेत की म्हणजे मला असं वाटतं की मी पगडी बनव की मेसेज बघू की म्हणजे कॉलवरती बोलू मलाच कळत नाही. आणि त्याच्यामध्ये कॉल घेतला की काही लोक म्हणजे जास्त उशीर पण लोकांना असं बोलतात. वाटतं की तुम्ही मग हां. आता करताय बिझनेस तर तुम्हाला हे सगळं करायलाच पाहिजे, तुम्हाला हे सगळं बघायलाच पाहिजे. मान्य आहे तुमचं, ते पण मान्य आहे. पण ॲज अ ह्युमन बिईंग तुम्ही थोडासा विचार करून बघा की काय फरक पडतो या गोष्टींचा. जेव्हा आता मी तर तुम्हाला हेच सजेस्ट करेन की जेव्हा मधला पिरियड असतो तेव्हा तुम्ही वस्त्रांची ऑर्डर द्या, तेव्हा तुम्ही बनवून घ्या. अगदी पीक असतं जेव्हा एकदम सण तोंडावरती येतात, तेव्हा जर एकदमच सगळ्यांची ऑर्डर आली तर ती पण ते तेवढं मॅनेज नाही करू शकत. मग बऱ्याच जणांचं हिरमुसलेपणा होतो की आम्हाला नाही मिळालं की आम्हाला आणि नाही म्हणजे मिळालं. असं वाटतं त्यांना की कॉलला आता मध्येच एक ताई होती ते पण की म्हणजे मी त्यांना फोटोज पाठवले प्राईस पाठवली तुम्ही रिप्लायच देत नाही असं नसं मला जेव्हा वेळ काय की बरेच लोकांना माहीत असेल मी रात्री 1:30 वाजता 2 वाजता 3 वाजता असं बरेच लोकांना म्हणजे मी तर सांगते की कमेंट करा ज्यांना मी 3-4 वाजता मेसेज केलंय काय की पूर्ण दिवस वेळ मिळत नाही जेव्हा मग रात्री असं वाटतं की नाही की आता मी फ्री झाली आहे तर मी बघू की कोणाकोणाचे मेसेज आहे काय आहे. आणि एवढे असतात ना की सकाळचे 5 वाजून जातात रिप्लाय देताच मला या गोष्टींमुळे तिचं हेल्थ आणि आता ताईने आज मला बघितले मी कशी आहे म्हणून. मी तिला तेच बोलली की पहिले तू तुझ्या हेल्थला प्रायोरिटी दे. काम असतंच पण आपण जर असू तर काम असणार आहे. जर तुझीच हेल्थ व्यवस्थित नसेल तर तू तेवढं काम चांगल्या नाहीच करू पद्धतीने पण नाही करू शकत. म्हणून थोडंसं व्यवस्थित मॅनेज कर. जेवढे झेपतात तेवढ्याच ऑर्डर घे. खूप जास्त पण ऑर्डर एकदम सगळ्या लॉट हां, घेऊ नाही. नकोस. आणि तुम्हाला पण पण विनंती त्याच्यामध्ये आहे पण असं होतं की तुम्ही म्हणजे त्यांना पाठवता मग आम्हाला का नाही देत आणि पण असं होतं की तुम्ही फक्त ऍड करण्यासाठी पाठवता का मग तुम्हाला द्यायचंच नाही तर मग तुम्ही ऍड कशाला करता की बघा ऍक्च्युली ऍड करण्यासाठी हां, नसतंच नसतं. ते की म्हणजे मी मी तुम्हाला सांगते कधी ऍड करा तिने ताईंना मला हां. अजूनपर्यंत कधीच सांगितलं नाहीये. मी बरेच सगळ्यांचं असतं की व्हिडिओमध्ये दाखवा ताई, व्हिडिओमध्ये दाखवा. हां. पण तिचं असं कधीच नसतं सांगणं की व्हिडिओमध्ये दाखवा. पण कसे आमच्या दोघींचं एक वेगळंच ट्युनिंग झालंय ते की तिला आवडतं बनवायला आणि मला आवडतं सजवायला असं झालंय. आणि मग ते स्वामींचीच इच्छा असते ती ऍक्च्युली की असं मला असं ड्रेस आज घाल किंवा मला असं आज तयार आणि कर, बरेच लोकांचे असं. कमेंट असे की कुठून घेतले म्हणून म्हणजे त्या दिसतं हां. तेव्हा लोक विचारणारच की कुठून घेतले काय, मग तेव्हा सांगावंच लागतं. तर म्हणून मग मी विचार करते की आधीच का नाही आपण ऑप्शन रेडी ठेवायचं, आधीच का नाही सांगायचं, म्हणजे लोकांना पाहिजे ते मिळूनही जाईल. अशा हेतूने आम्ही सगळं शेअर करत असतो. पण असो, जे झालं ते झालं. काही वेळेला ज्या गोष्टी घडतात त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं. नाही आणि भरपूर ताई आहेत की हां. म्हणजे इतक्या चांगल्या आहेत ना मी खरंच सांगते ना की मला असं वाटतं की नाही हे स्वामींचे आशीर्वाद असतील. खूप म्हणजे इतकं समजून घेतलं ना त्यांनी मला असंच म्हणतात की तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. बऱ्याच ताई आहेत की आज पण मला असं आता मी इथे मुंबईला आलेली आहे की कमरेचा प्रॉब्लेम आहे ट्रीटमेंटसाठी आणि मला ते तर अर्जंटमध्ये म्हणजे निघावं लागलं. तिकीट पण आमची बुक नव्हती पण स्वामींच्या कृपेने तिकीट पण मिळाली. असं म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठा चमत्कार आहे कारण की मग ते डॉक्टर जाणार मग पुढच्या महिन्यामध्ये म्हणून मग ह्या महिन्यात यावं लागलं. त्यामुळे बरेच लोकांची ऑर्डर पण पेंडिंग आहेत. आता मी घरी गेल्यावरती तर सगळ्यांचे डिस्पॅच होतील. बरोबर. पण असं आहे की असं काळजी कधीच करू नका की नाही मिळणार. बरोबर. भले थोडं वेळ लागेल पण म्हणजे मिळेल. बघा, वस्तू हां. दरवेळेला वस्तू महत्वाची नसते. आपण भले पैसे दिलेत पण तुम्ही व्यक्ती पण बघा की आज मी एवढं तुम्हाला 100-200% देऊन मी जर सांगते ना की बाबा तुमचे पैसे कुठे जाणार नाहीयेत तर खरंच जाणार नाहीयेत. मागच्या वेळी जो गोंधळ झाला होता तो खूप वेगळा गोंधळ होता आणि तो तिने पूर्ण सॉर्ट आऊट पण केलाय. ह्याच्या पुढे तशा गोष्टी होणार नाहीयेत. तिच्या साईडने पण ती 100% देते की बाबा जे पण मी घेईन ते वेळेवर माझं पूर्ण होईल आणि तेवढंच मी घेईन. मी हां, तिला मागच्या त्याच्यामध्ये वेळेला ना मीच तिला गैरसमज सांगितलं होतं की बाबा तुला जेवढं झेपतंय तेवढंच घे, जास्त पण तू घेऊ नकोस. यातून तू प्रॉपर काही ना काही सोल्युशन काढ. पण प्रयत्न हाच आहे की सगळ्यांना, सगळ्यांच्या स्वामींना वस्त्र मिळावे. हाच आम्हाला पण आनंदच होतो. तुम्ही स्वामी जेव्हा घालतात वस्त्र, उलट मला एवढे मग? आशीर्वाद मिळतात ना की मला स्वतः म्हणजे असं डोळ्यात पाणी येते की इतके भरभरून आशीर्वाद मिळतात आणि खरंच हेच महत्त्वाचं आहे माझ्यासाठी तर की नाही की एवढ्या लोकांचे आशीर्वाद म्हणजे आज खूप म्हणजे इतकं छान छान बोलतात तर असं वाटतं की नाही कुठेतरी आपण काहीतरी चांगलंच करतो आणि त्याचाच आशीर्वाद मिळते. बरोबर. म्हणूनच आज स्वामींचे वस्त्र घरोघरी पोचतात की इतके सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पण
इथपर्यंत आले आणि तुम्ही प्रत्येक वेळा तुम्ही माझं सपोर्ट केले की तुम्ही मला एवढं समजून कारण घेतलं. मी ओळखते, माझं असं आहे की एखाद्या व्यक्तीला मी जेव्हा ओळखते ना, तर मी तिच्यासाठी हवं ते करायला तयार असते आणि मी तिच्यामध्ये बघितल्यात त्या गोष्टी, म्हणून मी तिच्यासाठी उभी राहील. जर आपणच आपल्या माणसासाठी उभं नाही राहणार तर मग कोण उभं राहणार? आणि तेव्हा जर नसतं केलं ना, तर आज तिने कुठलेच स्वामींचे वस्त्र बनवले नसते, आज कुठल्याच स्वामींना वस्त्र मिळाले नसते, ती स्वतःसुद्धा कुठल्या तरी वेगळ्याच फेजमध्ये गेली असती. तर ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी चुकीच्या घडू नये म्हणून कधीतरी आपल्याला काही गोष्टींसाठी स्टँड घ्यावं लागतं. तर म्हणून, आणि मी ते स्वतः नाही केलंय, ती त्यांचीच इच्छा असेल स्वामींची आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी घडल्या. तर असो, आमचं बोलणं काही संपणार नाहीये. खूप वेळ आमच्या छान छान गप्पा झाल्या. फक्त एवढंच की सगळ्यांना भेट करून द्यायची होती, कारण बऱ्याच जणांना माहिती नसेल की ममताताई नक्की कोण आहे. तर म्हणून ओळख करून देण्यासाठी मी म्हटलं आज 2 छोटंसं- वर्षानंतर हो, भेटलो आम्ही. म्हणजे एवढ्या महिन्यांपासून झाली. ती वस्त्र पाठवते किंवा ती येते पण मुंबईला, तरी आमची भेट झाली नव्हती. तर प्रत्येक गोष्टीसाठी योगच योग्य लागतो. पण तुला हेच सांगणं आहे आमच्या सगळ्यांकडून की तू स्वामींना वस्त्र बनव, पण तू स्वतःच्या तब्येतीची पण तेवढीच काळजी घे. प्रायोरिटी पहिले तब्येतीला आहे, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. तब्येत छान राहील तर तू आणखीन भरपूर वस्त्र बनवू शकशील, आणखीन भरपूर स्वामींची सेवा करू शकशील. म्हणून तब्येतीची पण काळजी आज घे. म्हणजे असं म्हणजे सांगते की डॉक्टर स्वतः म्हणजे मला म्हणतात की तुझ्या शरीरात नाही रक्त आहे ना, तुझ्या शरीरात हिमोग्लोबिन आहे, तरी तू आज उभी कशी आहे. म्हणजे त्यांना स्वतःना म्हणजे असं वाटतं की की म्हणजे असं त्यांना की हा एक चमत्कारच आहे तुझ्या Actually. बाबतीत. आणि मी होतच ते. हे आपली सांगते की सेवा नाही, तिथे कामाला येते. हा की असं मला आहे. असं वाटतं की नाही, आज स्वामी आहेत ना माझ्यासोबत बसलेले असतात, स्वामींशी पूर्ण दिवस स्वामींशी बोलणं होतं. तर मला असं कुठेतरी स्वामीच ती ताकद देतात आहे मला करण्याची, कारण की त्यांना पाहिजे नाहीत, त्यांना आवडतात ते स्वतः. म्हणजे असं बरेच लोकांचे अनुभव पण आहेत की ते असं म्हणजे स्वामींना म्हणतात की ममताताईंनी तुमच्यासाठी वस्त्र पाठवले, तुम्हाला आवडले का? तर त्यांचं ते फूल पडून त्यांचा होकार येऊन जातो. मग असं मला पण वाटतं की नाही कुठेतरी. आणि आज बघा आपल्या स्वामींना इतके छान छान म्हणजे ती तेच छान, करून खूप घेतात. छान. हा, त्यांना खूपच. जसं पाहिजे ना ते माझ्या डोक्यात आणतात की मी मेघाताईंना पाठवते. असं की कितीतरी नाही, वस्त्र असेल की स्वामी मी तिला आठवण. सांगितलं नाहीये, तिने हा. स्वतःहून पाठवलंय. मग मी काहीतरी विचार करून त्याला उलटं सुलटं घालते कधी कधी, किंवा तिने जसं सेट पाठवलंय तसाच घालते. हे बऱ्याच लोकांना असं वाटतं की कॉम्बिनेशन, आता मी हे सांगेन की कॉम्बिनेशन तुम्ही स्वतः बनवा. ताईंकडे भरपूर असे उपकरण आहेत, तर धोतीवरती पगडीवरती कॉम्बिनेशन स्वतः करा, करता कारण येतात. की सेम टू सेम कापड आता मार्केटमध्ये म्हणजे मिळत पण नाही. बरोबर. काही problem गोष्टींना आहे. लिमिटेशन्स असतात, सेम मटेरियल मिळणं वगैरे. ती काय मोठी होलसेलर नाहीये का, मोठं तिचं काय असं हे नाहीये की एकदम लॉटमध्ये आणून ठेवलं आणि मग ते प्रोडक्शनला दिलं, तसं नाही होत. पण कधी कधी काही काही प्रॉब्लेम्स असतात, थोडं मटेरियल चेंज येऊ शकतं किंवा थोडं काही वेगवेगळ्या पॅच वगैरे थोडे वेगवेगळे मिळू साईज शकतात. प्रमाणे तर होतात. असं होतं. तर म्हणून त्या गोष्टी थोड्याशा समजून पण घ्या प्लीज. म्हणून मी सगळ्यांना माझ्याकडून तर विनंती असेल की आपल्या माणसांना आपणच समजून घेतलं पाहिजे, आपणच त्यांना वेळेला धीर दिला पाहिजे, वेळेला त्यांना पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तर ते माणसं त्यांची कामं आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकतात. तर आज मला पण खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. ती आली आणि छान मनमोकळ्या गप्पा झाल्या. म्हणजे एरवी फक्त फोनवरती बोलणं असतं किंवा मेसेजेसवरती बोलणं असतं, पण प्रत्यक्षात भेटणं आणि प्रत्यक्षात फोनवरती बोलणं सुद्धा आपलं बोलणं जास्त होत नाही होत कधी, नाही. म्हणजे असं खूप 10-15 कमी, खूप दिवसानंतर कमी. एखाद्या होतं. वेळी आपण बोलतो. मग त्याच्यामुळे चांगले. आणि तुला अजून पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप छान प्रगती कर, पण सगळ्यात पहिले स्वतःच्या तब्येतीची काळजी. हा, ती आता मी नक्कीच घेईन. आता स्वामी पण बरेच वेळा ओरडतात, म्हणजे तुम्ही ओरडले म्हणजे स्वामीच ओरडले, बरोबर. असं नाहीये. हा, नाही, मला आपण भरपूर मी अनुभव माणूसच आले. आहे, मी माणूसच आहे. मी पण काय आज त्यांचं आज तुम्ही माझ्यासाठी उभे राहिलात ना ताई, म्हणून मी आज खंबीरपणे उभी राहिली की नाही, काहीतरी आहे की तुम्ही म्हणजे स्वामींच्या म्हणतात ना की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येतात आपली मदत करायला, तसं तुम्ही माझ्यासाठी आलेला. की आपण एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतं की आपण जेव्हा अडचणीत असतो, आपल्याला खूप त्रास होतो, तेव्हा आपण असं म्हणतो की ना आज मला खूप प्रॉब्लेम झालेत, आज एवढं त्रास. ते एक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते आणि ते आपल्याला म्हणजे धीर देते. तसं तुम्ही माझ्यासाठी आला, म्हणून मी असंच म्हणते की नाही, तुम्ही त्या निमित्ताने आलात. भले तुम्ही आज असं म्हणत, पण मला असं वाटतं की नाही, माझ्यासाठी कारण
त्यांचं आणि आपलं कम्पॅरिझनच नाही आहे, कुठल्याच गोष्टीत कम्पॅरिझन. आपण माणूस आहोत, आपल्या हातून तर अनेक प्रचंड चुका आपण करतो, त्याच्यामुळे त्यांची जी जागा आहे ती कधीच नाही घेऊ शकत. पण ॲज अ एक बोलतो ना, एक माणुसकी म्हणून, एक बहीण म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण ज्या गोष्टी आहेत ना, जे आपलं मन सांगतं ना, ते आपण नेहमी ऐकायला पाहिजे आणि तसं करायला पाहिजे. आणि त्याचे जेव्हा चांगले रिझल्ट्स दिसतात ना, तेव्हा मनाला खूप समाधान मिळतं, मिळतं. खूप चांगलं वाटतं. तर म्हणून तिला तेच सांगणं आहे की छान व्यवस्थित तुझं काम खूप छान चाललं आहे आणि तसंच चालू ठेव. आणखीन छान प्रगती होऊ दे कामामध्ये. सगळ्यांकडून, तुमच्याकडून तिला हेच म्हणजे आशीर्वाद असतील, मी तर सांगते. आणि मला तर फक्त तेच पाहिजे की बस सगळ्यांचे आशीर्वाद असू दे आपल्याला, म्हणजे असं की कधी कोणत्या अडचणीत नको, आणि सगळ्यांचं इतकं भरभरून प्रेम मिळाले, इतके आशीर्वाद मिळाले आहेत ना, त्याच्याबद्दल तर खरंच मी सगळ्यांचे धन्यवादच म्हणेन. आणि दुसरी गोष्ट की कधी माझ्याकडून सुद्धा काही चुकीचं झालं असेल त्याच्यासाठी सुद्धा मी माफी मागेन. की लास्ट टाइम बरेच प्रॉब्लेम सुद्धा झालेले, पण माहिती नाही कदाच ते तब्येतीमुळे किंवा स्वामींच्या काही इच्छेमुळे असेल, पण जर त्याच्यामुळे पण कोणाचं मन दुखवलं असेल ना, तर त्याची पण मी खरंच माफी मागेन. आणि मी हे सांगेन की कोणीही असं मनामध्ये राग नका घेऊ की इतके उशिरा मिळतात आहे, की ताईंनाच मिळतात आहे, की आम्हाला नाही मिळत. भले उशीर होईल पण मिळतील नक्की, पण स्वामी नक्की आणून देतील. चला, आता आम्ही आमच्या गप्पा मारतो आणि नंतर काय असेल बाकीचं थोडंफार तर ते मी शूट करेन. चलो, चल बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर त्यानंतर बराच वेळ आमच्या छान गप्पा झाल्या आणि ती येणार आहे असं ते जेव्हा तिने सांगितलं ना, तेव्हाच मी तिच्यासाठी छान अशी एक साडी घेऊन ठेवली होती. बघा, आज म्हणजे कालचा हा व्हिडिओ आहे. काल शुक्रवार होता, काल दुर्गाष्टमी होती आणि कधीही आपल्या घरी म्हणजे जी व्यक्ती येते ना, ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलानेच येते किंवा देवींच्या पावलानेच येते. तर म्हणून कुठलीही व्यक्ती आपल्या घरात येते ना, तर ती जाताना छान खुश होऊन गेली पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि मला आवडतं की जे आपल्या आवडीचे व्यक्ती आहेत त्यांना काहीतरी छान आवडीचं, त्यांना आवडेल असं द्यावं. तर म्हणून ती तर खूप ओरडतच होती की ताई तुम्ही हे सगळं कशाला केलंत, कशाला एवढं सगळं घेतलंत. पण आपल्याला मनातून चांगलं वाटतं ना, जेव्हा आपण देतो ना कोणाला तरी काहीतरी, तर तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं. आणि तीही प्रत्येक वेळी अगदी निस्वार्थ भावनेने मला एवढ्या सगळ्या गोष्टी स्वामींसाठी इतके सुंदर सुंदर वस्त्र बनवून पाठवत असते. तर त्यासाठी माझंही काहीतरी कर्तव्य बनतं की मी त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ती एकटीच आली. मला वाटलं की ती आईला आणि मुलाला घेऊन येणार होती, पण ते शक्य झालं नाही म्हणून ती एकटीच आली. कारण दुपारचं कसं ट्रेनला वगैरे पण खूप गर्दी असते, तर म्हणून ती एकटीच आली. पण असं ती आली, त्यातच मला खूप समाधान वाटलं, खूप भारी वाटलं. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत